राज्याचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे रवींद्र मोरे सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे आतापर्यंत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलकांकडून केली जाते. महागाई 5-7 पटीत वाढून गेली आणि शेतीमालाचे भाव आहे तेच राहिले. शेतकरी कर्जबाजारीत होणार नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. कर्जबाजारी झाला कशामुळं? यांच्या धोरणामुळे. इतक्या अटी इतक्या शर्ती लावायच्या का ते कर्जमाफी मिळालीच नाही पाहिजे. कितीतरी वेळा काही उद्योगपतींनी कर्ज बुडवले, कर्ज काहीच नाही. येणारा काळ हा अतिशय संघर्षमय असेल. एकीकडे शेतकऱ्याला देशाचा अन्नदाता म्हणून गौरव केला जातो, तर दुसरीकडे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आज रस्त्यावर उतरून जर न्यायाची याचना करत आहे. कर्जमाफी, हमी भाव, सन्मानाने जगण्याचा हक्क, आपल्या मान्यवर पाहुण्यांचे याबाबत काय मत आहे आणि शेतकऱ्यांच्या या वेदनेवर त्यांच्याकडे कोणते उपाय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये श्री रवींद्रजी मोरे यांना आमंत्रित केलेलं आहे. रवींद्रजी, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफी ही खरंच शेतकऱ्यांना मदत आहे की शेतकऱ्यांना एका जाळ्यात अडकवण्याचा हा प्रयत्न आहे? तसं जर बघितलं तर शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच नाही. तुम्ही हमी भाव दिला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी सांगितलेल्या आहे, उत्पादन खर्चावर 1.5 पट भाव त्याला मिळाला पाहिजे. समजा आपण जर 1 रुपया खर्च केला तर त्याचा 1.5 रुपया मिळाला पाहिजे. त्याला कर्ज घ्यायचीच गरज राहणार नाही आणि त्याला कर्जमाफीची गरज राहणार नाही. आपण राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच्या हायवेवर जे काही कर्जमाफी मिळावं म्हणून आंदोलन केलं, तर त्याच्यातून आपल्याला काय फलित मिळालं? फलित असं मिळालंय का कालच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कमीत कमी असा निर्णय घेतलाय का 17 आणि 19च्या ज्या हे होतं कर्जमाफीत लोक बसले नव्हते, तर त्या लोकांना आता त्यांचा समावेश करू असं त्यांनी सांगितलंय. पण त्यांनी काय शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही. कारण की 2019ला 35 लाख शेतकऱ्यांना कमी कर्जमाफी मिळाली होती. पण आता ते 35 लाख शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये हे अनुदान मिळणार आहे. आणि ते पण तुम्ही OTHच्या नावाखाली जर एखाद्या शेतकऱ्यावर जर 5 लाख रुपये जर कर्ज असेल तर त्यांनी ते 4.5 लाख रुपये भरायचे आणि मग त्याला ते 50,000 रुपये मिळणार आहे. तर आता त्याच्याकडे ते कर्ज भरायलाच पैसे नाही. ते 4.5 लाख रुपये करून आणणार आहे. त्यातून पण त्याला वगळलं जाणार आहे. कारण त्याच्याकडे पैसेच नाही. ते कुठून आणू शकत नाही ते पैसे. शासनाने कर्जमाफी तर जाहीर केली, पण ती आपल्याला मान्य नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत फसवणूक होत आहे? असे कोणते मुद्दे आहेत? त्यांनी निकष असा लावला, ज्या शेतकऱ्यांना 2019ला कर्जमाफी झाली त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये ही अनुदान देणारी. मग असे 35 लाख शेतकरी, तर ते 50,000 अनुदानाने काहीच होणार नाही. आणि कर्जमाफीचा विषय असा आहे का आपण बघितलं असं 19च्या नंतर आपल्याकडं सलग 3 वर्ष आपल्याकडे कोरोना होता. कोरोना काळामध्ये सुद्धा खूप प्रचंड असं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यावेळेस फक्त शेती हीच इंडस्ट्री चालू होती आणि त्याच्या परत आपण जर बघितलं कुठल्याच शेतीमालाला भाव आले नाही. त्याच्यानंतर महागाई इतकी वाढली, खताचे दर इतके वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. 10 वर्षापूर्वी डिझेल 45 रुपये लिटर होतं. आज तेच पेट्रोल 100 रुपये झाले. आणि शेतीमालाचा जर आपण विचार केला तर 10 वर्षापूर्वी 21 रुपये ऊसाला भाव होता, कापसाला 5,000 होता, आजही 5,000 आहे. 10 वर्षानंतर ऊसाचा 300 रुपये भाव वाढला. पण खताची गोणी 500 रुपयाची खताची गोणी जी होती ती आज 2-2.5 हजाराला झाली. 1 टन ऊस आणि 1 खताची गोणी याचं सारखेच भाव झाले. मग शेतकरी काय? शेतकरी कर्जबाजारीच होणार ना. शेतात मजुरी काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना 60 रुपये रोज होता, आज तो रोज 300 रुपये झालाय. माणूस काम करायचा शेतामध्ये त्यावेळेस त्याला 100 रुपये रोज होता, आज त्याला तो रोज 500 रुपये झाला. म्हणजे महागाई 5-7 पटीत वाढून गेली आणि शेतीमालाचे भाव आहे तेच राहिले. त्याच्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. हे सगळे असे प्रश्न आहे. एकेकाळी परिस्थिती अशी होती की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं समजलं जायचं. पण आज चित्र पूर्ण उलट झालंय. आज हसत हसत म्हटलं जातं की उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. तर ही दयनीय अवस्था का घडली? 50-60 वर्षापूर्वी 1 क्विंटल जर कापूस विकला तर 1 तोळा सोनं येत होतं. 1 क्विंटल कापूस विकला तर 1 तोळा सोनं येतं. त्याच्यामुळे त्याला उत्तम शेती म्हणायचं आपण. आणि मध्यम व्यापाऱ्याला मध्यम स्वरूपाचं गणला जायचं आणि नोकरीला कनिष्ठ. कारण की
मलाच आठवतं आमच्या आजूबाजूच्या काळात 4थी शिकलेले होते. त्यावेळेस 4थी शिकलेलं जे व्यक्ती असन त्यांना शाळेत गुरुजी म्हणून नोकरी लागायची, पण आमच्या पंजोबांनी काही जाऊन दिलं नाही. असे अनेक उदाहरणं आहे का शेती करा काय नोकरी करण्यात, कारण त्यावेळेस शेतीमालाला चांगला भाव होता, शेतकरी सुखी होता, सगळं सुजलाम सुफलाम होतं. पण कालांतराने ते सगळं बदलत चाललं, महागाई वाढत चालली. आपण जर बघितलं नोकरदार सगळ्यांना वेतन आयोग ठरवून दिलेत, 5वा वेतन, 6वा वेतन, 7वा वेतन, आता 8व्या वेतनापर्यंत हे आलंय. महागाई भत्ते, त्यांना वेळोवेळी पगार वाढत, ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. पण शेतकऱ्याच्या बाबतीत ही कोणतीच गोष्ट होत गेली नाही. आज जर तुम्ही बघितलं तर क्लास 1 अधिकारी असेल किंवा साधा एखादे प्राध्यापक असेल तर त्यांचा जर पगार बघितला, शिवाय तो महिन्याच्या महिन्या नाही, त्याला दुष्काळ नाही, काय नाही, म्हणजे ह्या गोष्टी. आणि शेतकऱ्याला इतके संकट आहे, समजा आसमानी संकट आहे, त्याच्यात त्यांनी जे चुकीचे धोरणं राबवले ते यांचं सुलतानी संकट म्हणता येईल त्याला, ते संकट आहे. अशा अनेक संकटातून त्याला ते जावं लागतं. म्हणून शेतकरी म्हणजे शेती ही कनिष्ठ झालेली. पूर्वी शेतकऱ्याला मुलगी देणं हे एक भूषणाची बाब होती, पण आजची परिस्थिती की एक 30 ते 40 वयोगटातील शेतकऱ्याचा मुलगा, अशी एक पोकळी तयार झाली की या मुलांना मुलीच मिळालेल्या नाही. आणि आता वय 35-40 झाल्यामुळं मुलगी मिळणंही त्यांच्यासाठी अशक्य झालंय. आणि शेतकरी स्वतःच्या मुलीसाठी सुद्धा नोकरदारच बघतो, तो सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला तयार नाही. तर मग यासाठी स्वतः शेतकरी जबाबदार आहे की समाज यंत्रणा जबाबदार आहे? यासाठी समाज यंत्रणा जबाबदार आहे. शेतकरी जबाबदार नाही, समाज यंत्रणा जबाबदार आहे. शेतकरी असा आहे, एक दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे तयार करतो. आणि अशी कोणती इंडस्ट्री का तेव्हा 1000 दाणे करतो आणि तरी ती तोट्यात जातो. आज आपण जर बघितलं तर समजा एखादी मारुती कंपनीची गाडी, तिने ती गाडी मॅन्युफॅक्चर केली, ती बाजारामध्ये आणली. तिने असं झालं का ती 10 लाखाची गाडी बाजारभाव पाडल्यामुळं 8 लाखाला विकली किंवा 6 लाखाला विकली, असं कधी झालंय का? असं कधीच होत नाही. त्याचा तो नफा ठरलेला आहे आणि तो तेवढ्यालाच विकतो. फक्त शेतकऱ्याच्या बाबतीत असं होतंय का तिने जर 1 लाख रुपये खर्च केला तर त्याला माहित नसतं किती ह्या पिकाचे पैसे होणार आहे. म्हणून शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मुली देत नाही लोक. म्हणजे एकंदरीत या यंत्रणेमध्ये एकमेव शेतकरीच असा आहे की स्वतःच्या प्रॉडक्टला स्वतःचा दर तो ठरवू शकत नाही शकत. म्हणजे खूप दुर्दैवी बाब आहे. तर यासाठी काय उपाययोजना आपण सुचवाल? यासाठी MSP जाहीर झाली पाहिजे, कारण त्या मालाचा भाव म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित आमची ती पूर्वीपासून ती मागणी सर्व शेतकरी संघटनांची असेल, सर्व शेतकऱ्यांमधून असेल, त्याला उत्पादन खर्चावर 1.5 भाव मिळाला पाहिजे. तिने जर आज आपल्याकडं विद्यापीठ आहे, विद्यापीठांना माहिती आहे अमुक समजा गहू पीक केलं तर हे गहू पीक करायला किती खर्च येतो, कांदा पीक केलं तर किती खर्च येतो, तर त्याला किती भाव मिळाला पाहिजे. असं म्हणजे त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, तर शेतकरी या संकटातून बाहेर पडत. वेगवेगळे सरकार येतात, आश्वासनं देतात, तर अशा किती पिढ्या आजपर्यंत वाट पाहत आल्यात आणि किती पिढ्यांना वाट पाहावं लागणार आहे? हे जे राजकारण, या राजकारणामध्ये युवक पुढे आले पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलांनी भाग घेतला पाहिजे आणि जे धोरणं आहे ह्या धोरणाबद्दल बोललं पाहिजे. आणि जे लोक शेतकऱ्यांसाठी काम करतात, खरी अडचण ही आहे का जे लोक शेतकऱ्यांसाठी काम करतात, समजा राजू शेट्टी असतील, रघुराज दादा पाटील असतील, शरद जोशी साहेब असतील, ह्या लोकांनी खूप मोठा त्याग करून ही चळवळ उभी केली. अशा लोकांच्या पाठीशी आपण सर्व शेतकऱ्यांच्या मुलांनी उभा राहिलं पाहिजे. आपण बघितलं जुना काळ आपला, स्वर्गीय बाबूराव दादा पाटील असतील, आपले सर्जेराव पाटील गाडे असतील, म्हणजे असे अनेक आपले देवळालीचे अण्णासाहेब कदम पाटील असतील, ह्या सगळ्या लोकांनी राहुरी तालुक्यात इतक्या संस्था आणल्या, इतक्या संस्था एकदम चांगल्या पद्धतीने चालवल्या, मग त्यांच्या डोळ्यासमोर विकास होता. पण आत्ता विकास हा नाही. आत्ताचं राजकारण असं झालेलं आहे का पैसे कमवायचे, मोठं व्हायचं आणि राजकारणात परत वारंवार आपण टिकलो पाहिजे, कार्यकर्ते सांभाळायचे, वेगळ्या दिशेने हे राजकारण चाललेलं आहे. म्हणून आता याच्यात तरुण लोकांनी भाग घेऊन याच्यात सुधारणा केली पाहिजे, क्रांती करावं लागत. कारण की आपण बघितलं असं ज्यावेळेस आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळेस काही क्रांतिकारकांनी खूप लढाई केली,
काही हुतात्मे झाले त्यामध्ये, त्यांना माहीत होतं आपण हुतात्मे होणार आहे, तरी पण त्यांनी त्याच्यातून माघार घेतली नाही. म्हणून आपला आज देश आपण हे जे स्वतंत्र झाला मिळालं आपल्याला स्वातंत्र्य, हे त्यांच्यामुळे मिळालं नाही. आता मला असं वाटतंय आपण आज शेतकरी हा पारतंत्र्यात आहे, कारण की त्याच्या मालाचा भाव त्याला ठरवता येत नाही, त्याच्या मालाचा भाव दुसरे लोक ठरवतात. मग एक प्रकारचं पारतंत्र्यच येते, त्याला त्याच्या मालाचा ज्या दिवशी भाव ठरवता येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं असं आपल्याला बोलता येईल. आपण आजपर्यंत इतके आंदोलनं करत आलात, अशी कोणती घटना घडते की तुम्हाला आणखी प्रेरणा मिळते? मित्रांचा पुढाकार असतो. ज्या वेळेस शेतकऱ्यावरती काहीतरी संकट येतं त्यावेळेस प्रत्येक माणसाला, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं का कोणीतरी पुढं आलं पाहिजे, कोणीतरी ह्या चळवळीत आवाज उठवला पाहिजे. मग त्यावेळेस आपल्याला ते जाणवलं का, मग मला त्या शेतकऱ्यांमधून प्रेरणा मिळते का आपल्याला आता पुढाकार घ्यावा लागेल आणि आपल्याला आता ह्या प्रश्नासाठी भांडावं लागेल. असे अनेक प्रसंग आहे, आपण भांडून न्याय मिळालेला आहे आपल्याला. आपला 2012 साली साई कृपा कारखान्याने आपल्या इथून ऊस नेला होता, जवळजवळ 60,000 टन ऊस आपल्या इथून नेला होता. 8-9 महिने पैसे दिले नाही. सुरुवातीला ते लोक काय सांगतात का पुढच्या आठवड्यात होईल, 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, असं करता करता 8-9 महिने निघून गेले. मग शेतकऱ्यांचे हातबल झाले. मग त्यांनी आम्हाला संपर्क केला, आता काहीतरी आपल्याला करावं लागेल. मग आम्ही पण अशी भूमिका घेतली, कोर्ट नाही कचेरी नाही, काय म्हणतात ना ते नंगटशाही करायची काय असेल ते. मग आम्ही पहिलं निवेदन कायदेशीर सहसंचालकांना दिलं, नंतर आम्ही एक रास्ता रोको केला आणि नंतर एवढं करून पण त्यांना काही फरक पडाना. म्हणून आम्ही त्यांच्या साई कृपा फेज 2 कारखाना आहे, मग आम्ही त्या कारखान्यावर मोर्चा नेला. मग आम्ही तिथं जाऊनच बसलो, कारखान्यावर नाही, घरी, त्यांच्या घरी मोर्चा नेला. मग तिथून पुढं त्यांनी त्या जे व्यवस्थापन पाहणारे होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. म्हणजे लोक इतके उग्र रूप धारण केलेलं होतं का म्हणजे पुढचे एकदम घाबरले होते. मग त्यांनी सांगितलं का 10 दिवसात पैसे देऊ म्हणून. 10व्या दिवशी आपले पैसे मिळाले सगळ्या शेतकऱ्यांचे. ते इतकं समाधान वाटलं का बस. ज्यावेळेस शेतकरी एकत्र येतो, ज्यावेळेस एक संघ होतो, त्यावेळेस निश्चितच न्याय मिळतो. आपल्यावर अन्याय का होतो, शेतकरी एकजूट होत नाही. आणि आपण काय होतं, ह्या राजकारण्यांना ज्या त्या ठिकाणी आपण जाब विचारायची आपल्यात हिंमत ठेवत नाही. आपण जर ज्या ठिकाणी भेटन त्या ठिकाणी जर प्रश्न विचारले, जाब विचारले, आपल्यावर जर अन्याय झाला तर मोठ्या प्रमाणात जर आपण जर एकत्रित आलो तर यांना निर्णय घ्यावाच लागतील. पण शेतकऱ्यांमध्ये थोडं म्हणजे ती एकसंघ होत नाही, त्याच्यामुळं एक थोडा प्रॉब्लेम येतोय आपल्याला. सहज म्हणलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण आपल्या घरात नको, शेजारच्या घरात. ही जी मानसिकता शेतकऱ्यांची आहे, त्यांना वाटतं की रवींद्र मोरे आहेत आपल्यासाठी लढतात, पण प्रत्येक शेतकऱ्याने एकजूट व्हावं, एकत्र यावं, यासाठी शेतकऱ्यांसाठी काय संदेश आपण द्याल? ज्या वेळेस आपल्यावर अन्याय होतो, आपण जर आपलं जर घरचं उदाहरण घेतलं, गावामधलं उदाहरण घेतलं, आपले जर 50 रुपये एखाद्याकडे जर असले तर आपण ते 10 वेळा मागतो. आपण ते पैसे मिळवण्यासाठी वाद पण घालतो. मग हेच वाद आपल्यावर अन्याय होत असताना आपण जर ह्या व्यवस्था पाहणारे लोक आहे राज्याची, देशाची, यांच्यासोबत जर घातले, आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण अन्यायाविरुद्ध जर पेट उठलो तर आपल्यावर अन्याय होणार नाही आणि ते आपल्या विरुद्ध अन्याय करायची हिंमत करणार नाही. असं व्हायला पाहिजे. आपण नेपाळचं उदाहरण बघा ना, नेपाळमध्ये लोकांनी एक क्रांती घडवून आणली. म्हणजे मी म्हणत नाही असं तसं झालं पाहिजे आपल्याकडं, पण लोकांनी जिथल्या तिथं जाब विचारले पाहिजे. मग निश्चितच हे राजकारणी सगळ्या ठिकाणावर येतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे खूप आहेत, पण लढणारे अगदी कमी. तर मग अशा वेळी हे लढवय्ये एकत्र यावेत. आता राजकारणामुळे काही लोक ऐन टायमाला मागे सरकतात, पण जे लढवय्ये आहेत, जे प्रतिनिधी आहेत, ज्यांच्यामध्ये धमक आहे की सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात, तर अशा लोकांनी राजकारण गटतट बाजूला ठेवून एकत्र यावं. यासाठी काय केलं पाहिजे? प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे असतात, घराघरात विचार वेगवेगळे, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याच्यामुळं आपण तो विचार करायचा नाही. आपले जे शेतकरी नेते यांनी जो प्रश्न उच्चारला असेल, समजा उदाहरणार्थ राजू शेट्टी एखाद्या प्रश्नावर भांडतायत, मग त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. ज्यावेळेस बच्चू कडू एखाद्या प्रश्नावर भांडतायत, तिथं आपण
तो विचार नाही केला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. जे शेतकरी नेते असतील, जो आपल्या प्रश्नासाठी भांडतात, मग ते एकनाथजी शिंदे असतील, कोणी असू द्या, म्हणजे जे लोक असतील ना आपल्या प्रश्नासाठी भांडणार, त्याला आपण ताकद दिली पाहिजे. आपण तो विचारच करायचा नाही. आता आपण बघतोय पक्ष किती झाले, समजा 4-4, 5-5, 10-10 पक्ष आज राज्यात काम करतायत. मग आपण तिथं आपण तो विचार करत नाही. मग हे 4 नेते 4 ठिकाणी असं काय वेगवेगळे विचार घेऊन चाललेले, त्यांच्या मागे आपण सगळेजण उभं राहिलो पाहिजे. अशी कोणती घटना घडली की जेव्हा तुम्हाला वाटलं की मला सुद्धा आता या लढ्यात उतरावंच लागेल, मला सुद्धा संघटनेच्या मार्फत शेतकऱ्यांना न्याय मिळूनच द्यावा लागेल? मुळात पहिली गोष्ट अशी, आपला जन्म हा शेतकरी कुटुंबात झाला. मग आपण आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, आपल्या घरातले सगळेच आपले चुलते असतील, सगळे काबाड कष्ट करतात आणि मग त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. समजा आपला ऊस गेला एखाद्या कारखान्याला गेला, मग त्या कारखान्याकडून आपल्याला पेमेंट मिळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? मग अशा वेळेस लढणारी संघटना कोणती होती? त्यावेळेस शेतकरी संघटना होती. म्हणून आम्ही त्या संघटनेमध्ये जाऊन मग आम्हाला प्रेरणा मिळाली का आपल्याला इथंच न्याय मिळू शकतो आणि आपण आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळू शकतो. शेती करत असताना असा कोणता प्रसंग घडला की तुम्हाला वाटलं की बस आता एक सामान्य शेतकरी नाही, आता मला सुद्धा हा लढा स्वतः हाती घ्यावा लागेल? असा कोणता प्रसंग होता? आमच्या गावामध्ये आमचे स्थानिक शेतकरी संघटनेचे नेते होते, डॉक्टर कुलकर्णी म्हणून, कारभारी कणशे म्हणून. त्यांनी गावामध्ये एक शेतकऱ्यांसाठी मेळावा ठेवला होता. त्या मेळाव्यामध्ये सदाभाऊ खोत असतील, अनिल घनवट असतील, ह्या नेत्यांना त्यावेळेस त्यांनी गावामध्ये बोलवलं होतं. आणि त्यांनी ज्या व्यथा सांगितल्या शेतकऱ्यांच्या, त्यांनी जे विषय मांडले, शेतकऱ्यावर कसा अन्याय होतो, त्यासाठी आपण कसं एकत्रित आलो पाहिजे, आपण कसं लढलो पाहिजे, मग त्या भाषणाला मी प्रभावित होऊन शेतकरी चळवळीत तेव्हापासून मी जॉईन झालो. बऱ्याच वेळा जेव्हा पीक निघतं, मग कपासी असेल, सोयाबीन असेल, जेव्हा पीक निघाल्यानंतर त्याचे दर खूप खाली कोसळलेले असतात आणि 4-6 महिन्यांनी ते दर 70-80% किंवा डबलपर्यंत गेलेले असतात. मग या ठिकाणी हा जो नफा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होता तो व्यापारी लोक घेऊन जातात. मग आपण या चळवळीतून आपल्या शेतकऱ्याचीच एक व्यापारी लाईन का सुरू करू शकत नाही?